मी वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. त्यांचे राज्याचे अध्यक्ष महाराज सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आपल्याला हा पत्रकार परिषद आज दिवस पण 14 ऑगस्ट आहे, तेव्हा देशाची फाळणी झाली 14 ऑगस्ट, आणि त्या तो दिवस म्हणजे तुम्हाला सर्वांना माहित आहे. आणि अशा दिवशी आपण गडचिरोली जिल्ह्याचं पण आपण विजन डॉक्युमेंट 2047च्या संदर्भात आपण आज पत्रकार परिषद घेत आहोत. तर प्रथम आमच्या पत्रकार परिषदेमध्ये आमचे प्रमोदरावजी पिपरे आहेत, आमचे भारतीय जनता पार्टीचे लोकसभाचे प्रभारी, आमचे SC ऑर्गनायझेशनचे आमचे डॉक्टर नरोल आपल्या उंदीरवाडी जे आहेत, आमचे SC जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे गुरुजी आहेत, आमचे मॅडम आहेत SC आमचे महाराज आहेत, आणि सर्व आमच्या SC संपूर्ण ऑर्गनायझेशनच्या वतीनं आज आपल्याला 2047च्या गडचिरोलीच्या विकासाच्या संदर्भात रोडमॅप कसा असला पाहिजे या दृष्टीने आपल्याला हा विजन डॉक्युमेंट आहे. आणि या विजन डॉक्युमेंट आपण 2 दिवस 16 आणि 17 या 2 दिवस 11 ते 5 वाजेपर्यंत आपल्याला ते सगळ्यांना आम्हा सर्वांना या ठिकाणी सहभाग घ्यायचा आहे. आता आपल्याला सर्वांना माहित आहे, लोकशाहीमध्ये शासन प्रशासन आपला पत्रकार पण 4था स्तंभ आहे, बरोबर आहे का नाही. आता 4था स्तंभ आणि 3 स्तंभ असा मिळून गडचिरोली जिल्ह्याचं विकासाचा मॉडेल बनवण्याच्या दृष्टीने आपण 2 दिवस कार्यशाळा घेतलेली आहे. या 2 दिवसाच्या या आकांक्षित जिल्हा ते विकसित जिल्हा विजन 2047 या दिशेने नेण्यासाठी स्वॉट या पद्धतीनं आपल्याला मांडता येईल. SWOT म्हणजे स्वॉट पद्धतीने. स्वॉट म्हणजे काय? म्हणजे स्ट्रेंथ म्हणजे आपल्याला गडचिरोली जिल्ह्याच्या बलस्थाने काय आहे. SWOT हा काय सीपर चॅलेंजेस हा आहे सगळं. मी सांगतो म्हणजे एस फॉर स्ट्रेंथ म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचे बलस्थाने काय आहे. या बलस्थाने आधारे आपला 2047चा गडचिरोली आपण बनवू शकतो का, हा सुद्धा आपल्याला इंटेलेक्च्युअल लोकांचा विचार करण्याची अत्यंत नितांत गरज. समृद्ध वनसंपदा जैवविविधता मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनस्पती आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, ही आपली बलस्थान आहे. खनिज समृद्धी, लोह खनिजावर विविध खनिजांचा मोठा साठा आहे. नद्या, जलसंपदा, सिंचन, मत्स्य व्यवसाय, पर्यटनाची क्षमता आहे. कृषी व वनोपयोगी धान, बांबू, तेंदूपत्ता, मध, लाख इत्यादी क्षमता आहे. आदिवासी संस्कृती, पारंपरिक ज्ञान, समृद्ध लोककला, संस्कृती आणि नैसर्गिक साधनाची जोडलेली जीवन पद्धती ही एक सुद्धा आपली एकच बलस्थान आहे. नैसर्गिक पर्यटनाची मोठी क्षमता आहे. धबधबे, जंगल, नद्या, वन्यजीव अशा ह्या आपल्याला बलस्थान. महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा सीमा भागातील भौगोलिक सुद्धा आपला गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेला हा एक बलस्थान आहे. आता विकनेसेस काय आहे? विकनेसेस म्हणजे काय? कमकुवत बाजू आपल्या गडचिरोली जिल्ह्याची काय? रस्ते, रेल्वे, सार्वजनिक वाहतूक सुविधा अपेक्षित विस्तार अद्यापही आवश्यक आहे. दुर्गम, अतिदुर्गम भागामध्ये आरोग्य शिक्षण सुविधा मर्यादित, औद्योगिक विकास, रोजगाराच्या संधी तुलनेने कमी, कृषीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन व मूल्यवर्धनाचा पुरा वापर, वन उत्पादक प्रक्रिया उद्योग, मजबूत बाजारपेठेचा कमतरता, डिजिटल कनेक्टिव्हिटी, इंटरनेट सुविधा नाही भागात अपुऱ्या प्रमाणात, कौशल्य विकास, स्थानिक युवकांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची अधिक गरज आहे. दुर्गम भागामुळे शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं आव्हान हे आपल्याला गडचिरोली जिल्ह्याच्या विकनेस बाजू आहे. ऑपॉर्च्युनिटी आहे 2047 पर्यंत विकसित गडचिरोलीचा रोड मॅप तयार करून क्षेत्रनिहाय विकास केला पाहिजे.
बांबू, तेंदूपत्ता, लाख, मध, वनौषधी मूल्यवर्धन करून स्थानिक रोजगार निर्मिती केली पाहिजे. पर्यावरणपूरक स्थानिक संस्था आधारित लघु मध्यम उद्योगांना प्रोत्साहन दिले पाहिजे. आधुनिक शेती, सिंचन, कृषी प्रक्रिया, कृषी आधारित उद्योगांना विकास केला पाहिजे. इको टुरिझम, आधुनिक संस्कृतीच्या पर्यटनाला जागतिक दर्जाचा नेण्याच्या क्षमता, आदिवासी ग्रामीण युवकांसाठी कौशल्य विकास, डिजिटल शिक्षण, स्टार्टअप, दुर्गम भागात टेलिमेडिसिन, मोबाईल आरोग्य सेवा, आधुनिक आरोग्य केंद्र, सर्व तालुके दुर्गम गावांना जोडणारा रस्ते, पूल, दळणवळण सुविधांचा विस्तार, लघु जलसंधारण सिंचन प्रकल्पामध्ये शेती उत्पन्न वाढवणे, डिजिटल गडचिरोली, प्रत्येक गावाला उच्च दर्जाची इंटरनेट डिजिटल सेवा असली पाहिजे. ही आपल्याला संधी उपलब्धता आहे, अपॉर्च्युनिटीज आहे. आता चॅलेंजेस काय आहे, आव्हाने काय आहे? अतिदुर्गम व वनक्षेत्रातील गावामध्ये विकास पोहोचवणे हा एक आपल्याला चॅलेंजेस आहे. नक्षलवाद्यांच्या प्रभावातून पूर्णपणे मुक्त, सुरक्षित आणि विकासाभिमुख वातावरण निर्माण करणे, विकास, पर्यावरण संवर्धन या समतोल सुद्धा राखणं गरजेचं आहे. आदिवासींचा हक्क, संस्कृती, परंपरा जतन, आधुनिक विकास करणे, युवकांचं स्थलांतर कमी करून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणे, आरोग्य, शिक्षण, कौशल्य विकासाची प्रादेशिक असमतोलता कमी करणे, मोठ्या प्रमाणात प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना सहभाग सुनिश्चित करणे, नैसर्गिक साधनांचा शाश्वत पारदर्शक तयार करणे. विजन 2047च्या मुख्य उद्देश नैसर्गिक संपत्ती संवर्धन, आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास, आधुनिक पायाभूत सुविधांचा गुणवत्ता शिक्षण, आरोग्य, स्थानिक रोजगार, उद्योगांना माध्यमातून गडचिरोलीला सुरक्षित, समृद्ध व स्वावलंबन व विकसित जिल्हा बनवणे. आकांक्षित गडचिरोलीत आत्मनिर्भर समृद्ध विकसित गडचिरोली 2047 तुम्ही आणि आम्ही मिळून सर्व लोकांनी समजा आपण काम केला तर आपल्याला 100% येणाऱ्या 16 आणि 17 तारखेमधला या आपल्या याच्यावर कशा पद्धतीने आपला गडचिरोली जिल्ह्याचा रोडमॅप असला पाहिजे या दृष्टीने आपण तुम्ही आणि आम्ही लोकांनी समजा विचार केला तर गडचिरोली जिल्हा हा कशा पद्धतीने सामोरं जाता येईल या दृष्टीने आपण सर्व लोकांनी प्रयत्न करूया. त्याच्यासाठीच या ठिकाणी सर्व NGO असतील, कर्मचारी असतील, जे काही गडचिरोलीचे इंटेलेक्च्युअल लोक आहेत त्या लोकांनी येणाऱ्या 16 आणि 17 तारखेला RK सेलिब्रेशन मधून आपापला प्रेझेंटेशन आणि समजा येणं नाही झाला तर आम्ही तुम्हाला लिंक देणार. त्या लिंकवर तुम्हाला सुद्धा आपला गडचिरोलीच्या संपूर्ण RK सेलिब्रेशन मधून कोण काय बोलला, कसा त्याची काही इंटेलेक्च्युअल आहे ते आपल्याला विजन डॉक्युमेंट आपल्याला सादर करता येईल आणि सोबत आपल्याला आपलं म्हणणं मांडता येईल. तर म्हणण्यानंतर आपल्याला 2 दिवस त्याच्यातून होणार आहे. त्याच्यानंतर 16, 17 आणि आपला गडचिरोली जिल्हा निर्मिती 26 ऑगस्ट झाला. 26 ऑगस्टला सुद्धा या सगळा आपला प्रेझेंटेशन जे काही गडचिरोली जिल्ह्याचे आपले इंटेलेक्च्युअल लोक जे आहेत, आपण आता आकांक्षित जिल्ह्याचे विकसित गडचिरोली 2000 जिल्हा कृती निर्माण समिती असं आपण निर्माण केलेली आहे. आता मैं रहू या ना रहू लेकिन 2047 तक कोई ना कोई काम करना चाहिए, इसलिए आपण कृती समिती बनवलेल्या आहे. त्याच्यात फक्त भारतीय जनता, बऱ्याच लोकांना डाऊट येईल की हा भारतीय जनता पार्टीचा, हा बिलकुल सर्व लोकांचा, सर्व जाती धर्मांचा, सर्वांचा या ठिकाणी सहभाग असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आपण समिती सुद्धा जे लोक इंटेलेक्च्युअल लोक जे आपला मार्गदर्शन गडचिरोली जिल्हा कसा राहील या दृष्टीने सर्व इंडिकेटर्सवर या ठिकाणी इंडिकेटर्स 38 त्याच्यामध्ये आहे. शैक्षणिक विकास आराखडा, आरोग्य, आर्थिक, कृषी, सिंचन ह्या सगळं असे 35 ते 40 विभाग, त्या 40 विभागामध्ये 40 इंटेलेक्च्युअल समजा आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये भेटले तर येणारा गडचिरोली 2047चा गडचिरोली आपला कशा पद्धतीने राहायचा रोड मॅप आपल्याला तुम्हा आम्ही सर्व लोकांना आपण बनवायचा आहे. आणि तुमचा तर मेजर रोल आहे. तुम्ही याच्यातल्या चौथा स्तंभ आहे. त्या चौथा स्तंभाला माझी आग्रहाची विनंती आहे, आपण तर तुम्ही सगळं लिहिता पण तुमच्या मनातल्या आकांक्षा कसा गडचिरोली जिल्हा याच्यामध्ये 15-16 तुमच्यासाठी आम्ही खास आयोजन केलेलं आहे.
आयोजनामध्ये सहभाग होऊन आपल्याला तुम्हाला त्या ठिकाणी मुद्दे मांडायचे आहेत. मुद्द्यानंतर आपण 26 ऑगस्ट गडचिरोली जिल्हा निर्मिती दिवस आहे, त्या दिवशी पुन्हा आपला एक प्रोग्राम राहणार आहे. असंच त्या ठिकाणी असंच प्रेझेंटेशन होणार. त्याच्यानंतर पुन्हा काही आपले मुद्दे आपण ठेवणार आहोत. त्या मुद्द्यावर ऑब्जेक्शन तो 26 ऑगस्टच्या नंतर 15 दिवस पुन्हा ऑब्जेक्शन राहील. त्याच्यानंतर हा विजन डॉक्युमेंट तयार होईल. विजन डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्राचे राज्यपाल असतील आणि जे काही गडचिरोली जिल्ह्याच्या विजन डॉक्युमेंट मध्ये आम्ही सर्वांचं बनवणार आहोत. आपला गव्हर्नमेंट लेवलचं सगळं बनलेलं आहे. कलेक्टर ऑफिसचं सुद्धा बनलेलं आहे. प्रत्येक ऑफिसचं विजन डॉक्युमेंट 2047चा बनलेला आहे. आता लोकसहभागातून, लोकांच्या सहकार्यातून एक गडचिरोली जिल्ह्याचा विजन डॉक्युमेंट फक्त बनवला तर लोकांच्या सहकार्यातून गडचिरोली जिल्ह्याचा विकास करता येईल. अधिकारी कर्मचारी ते तर आपले काम करतच आहेत, पण सोबत आपला लोकसहभागातून आपला गडचिरोली जिल्हा कसा विकास करता येईल या दृष्टीने हा विजन 2047 आपण ठेवलेला आहे. त्या दृष्टी आपण तुम्ही लोकांनी सहभागी व्हावं एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. म्हणजे सर्व पक्षीय, सर्व NGO, सर्व इंटेलेक्च्युअल याचा गव्हर्नमेंटच्या याच्याशी काही संबंध आहे काय? गव्हर्नमेंटचं थोडं आपण पत्रक सगळं दिलेलं आहे. गव्हर्नमेंटच्या लोकांना सगळं इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. तुम्ही त्याच्यात सहभागी होऊन आपले मुद्दे तुम्हाला त्या ठिकाणी करताय. माननीय चंद्रशेखर बावनकुळे, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय गव्हर्नमेंट एजन्सीला सर्वांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. आता कोण किती पार्टिसिपंट होतं आता बघू. 2047 असं काही भाजपचा अजेंडा वगैरे काही त्यांना विजन आहेच. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं विजन आहे. या कसं आहे, भारत देशाला 2047ला 100 वर्ष होत आहे. 100 वर्ष म्हणून तो आता आपल्याकडे 25 वर्ष आहे, तो आहेच. त्याच्यामुळे नो डाऊट फलित तुम्हाला आम्ही 26 ऑगस्टला गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या दिवशी आम्ही तुम्हाला सांगणार आणि फलित तुम्हाला जे काम होतील त्याच्या दिसेल. आता आपण प्लॅन तर करायला लागेल. प्लॅन करून नंतर ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. ट्रीटमेंट मध्ये तुमच्या लोकांनी अतिशय महत्वाचं ट्रीटमेंट करायचं. अतिशय आपण ट्रीटमेंट नाही केणार समस्या राहणारच आहे. समस्यामध्ये ट्रीटमेंट करणारे कोणीतरी पाहिजे ना, बरोबर आहे का नाही? हा, आणि त्याच्यात तुमचा मेजर रोल आहे. स्वतः स्तंभ का सर, बरोबर आहे का नाही? तुम्ही काहीच नाही का होणार आहे? असं राज्य शासनाला तुमच्या समक्ष पुन्हा प्रेझेंटेशन होईल. 26 ऑगस्टला गडचिरोली जिल्हा निर्मितीला आपला ह्या जे 2 दिवसाचा आहे त्याच्या झाल्यानंतर पुढे कन्क्लुजन झाल्यानंतर 26 गडचिरोली जिल्हा निर्मितीला, गडचिरोलीला विकासामध्ये जे लोक सहभाग करत आहेत त्या दिवशी त्यांचा पण सत्कार आम्ही करणार आहोत आणि विजन डॉक्युमेंट सुद्धा आम्ही प्रेझेंटेशन करणार आहोत. आणि प्रेझेंटेशन झाल्यानंतर पुन्हा ऑब्जेक्शन साठी पुन्हा 15 दिवस देणार. पुन्हा 15 दिवस देणार. त्याच्यानंतर आम्ही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि राज्यपालांना हा सादर करणार. आणि ते काम पण आपण सगळे लोक करणार आहोत. आम्ही तुम्हाला पण जसं आता आमच्या पर्यटन मधले एक चांगलं काम करतोय. पर्यटन मध्ये काम करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा एक माणूस ठेवायचा, तो पर्यटन मध्येच काम करतो. ग्रामसभामध्ये ग्रामसभाचा सक्षम झाला पाहिजे. ग्रामसभाचा माणूस आपण तिथे करणार आहे, तू बाबा ग्रामसभामध्येच काम कर. मत्स्य व्यवसाय मध्ये तू काम कर, उद्योग रिलेटेड मध्ये काम कर, बचत गटामध्ये काम कर. सर्व लोकांच्या दुकात आपण ते लोकांना आपण काम डिस्ट्रीब्यूट करणार आणि जिल्ह्यामध्ये काम एक सिस्टमॅटिकली काम करण्याचा आपण संकल्प केलेला आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.